सर्व मजेत ना? मी तन्मय नारगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेस मध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं? मागच्या व्हिडिओमध्ये झालं 4.3 मधला फर्स्ट सम मध्ये काही कन्सेप्ट होते ते मी तुमची क्लिअर केलेले होते, त्याच्यावरच बेस्ड क्वेश्चन सुद्धा घेतलेला होता। आता आपण सेकंड सम पाहणार आहोत। सेकंड सम अतिशय इझी आहे आणि सेकंड सम बेस आहे या फॉर्म्युल्यावर। हा फॉर्म्युला कोणता आहे? आरओआर म्हणजे काय? आरओआर म्हणजे रेट ऑफ रिटर्न। आरओआर म्हणजे काय? रेट ऑफ रिटर्न। रेट ऑफ रिटर्न या फॉर्म्युल्यावर हे सम बेस आहे। मग आता रेट ऑफ रिटर्न डिव्हिडंड सम इन्व्हेस्टेड इनटू 100 हा फॉर्म्युला आहे, याच्यावर हे जे सम आहे ते बेस आहे। मग आता काय करायचं आहे? याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंड म्हणजे काय, सम इन्व्हेस्टेड कशी ओळखायची ते पाहायचं आहे, बरोबर। आता थोडा वेळ गेला तर मी सुरुवात करतो। काय आहे? मॅथ्स 1 प्रॅक्टिस सेट 4.3 त्यातील सेकंड सम काय? मिस्टर अमोल परचेज 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 when the market value of the share was ₹80. Company had given 20% dividend. Find the rate of return on investment. जास्त कॉम्प्लिकेटेड करणार नाही। इथे बघा, फेस व्हॅल्यू किती आहे? ₹100। काय आहे? फेस व्हॅल्यू किती आहे? ₹100। मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर ₹80। मार्केट व्हॅल्यू ₹80। एवढं समजलं? 20% काय आहे? डिव्हिडंड। इथे लिहितो, डिव्हिडंड किती आहे? ₹20%। फेस व्हॅल्यू 100 आहे, मार्केट व्हॅल्यू 80 आहे आणि डिव्हिडंड आहे 20%। एवढं मी लिहून घेतलं। आता पुढे आपल्याला काय करायचं आहे? हा फॉर्म्युला याच्यामध्ये बघा, जी मार्केट व्हॅल्यू असते म्हणजे आता समजा एखादा मी शेअर घेतला, त्या शेअरचं नाव समजा मी घेतो ONGC। ONGCच्या शेअरची किंमत समजा मी घेतली ₹80। हा एक शेअर आहे। शेअर ONGCचा एक शेअरची किंमत आहे ₹80। ₹80 म्हणजे काय? हीच त्याची काय झाली? मार्केट व्हॅल्यू। आता मी लिहिलं ONGCच्या एका शेअरची किंमत ₹80। म्हणजे आता समजा तो शेअर तुम्हाला विकत घ्यायचा असला तर त्याची मार्केटमध्ये सध्या व्हॅल्यू किती आहे? ₹80। म्हणून मार्केट व्हॅल्यू किती? ₹80। एवढं समजलं? म्हणजे तुम्हाला एक शेअर खरेदी करायचा असेल, एक शेअर विकत घ्यायचा असेल ONGCचा, तर तुम्हाला किती रुपये खर्च करावे लागतील? 80। का? कारण की सध्या मार्केट व्हॅल्यू म्हणजे मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू किती आहे? ₹80। एवढं समजलं? तर आता मिस्टर अमोल परचेज 50 शेअर। किती शेअर खरेदी केल्यात त्याने? 50, बरोबर। त्याची फेस व्हॅल्यू आहे 100 when the market value of the share was ₹80। म्हणजे त्यांनी एका शेअरची किंमत किती आहे? मग इथे ₹80। एवढं समजलं? मग आता आम्हाला इथे परत येऊ। ONGCचा एक शेअर ₹80 आहे, म्हणजे त्याची मार्केट व्हॅल्यू किती झाली? ₹80, बरोबर। म्हणजे एक शेअर वर किती रुपये खर्च केले? ₹80 खर्च केले। म्हणजे सम इन्व्हेस्टेड, इथे सम इन्व्हेस्टेड किती आहे? ₹80। का? कारण की जेव्हा सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय, तुम्ही किती पैसे लावले एक शेअर घेण्यासाठी? एक शेअर घेण्यासाठी किती खर्च केला? इथे ₹80, बरोबर। म्हणून त्या एक शेअर घेण्यासाठी जी किंमत खर्च केली जाते त्याला काय म्हणतात? सम इन्व्हेस्टेड। सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय? एक शेअर घेण्यासाठी रक्कम मोजायला किती लागली त्याला काय सांगतात? सम इन्व्हेस्टेड। मग सम इन्व्हेस्टेड इथे किती आहे? ₹80। एक शेअर ONGCचा घ्यायला किती रुपये लागले? 80। तसंच इथे सम इन्व्हेस्टेड काय आहे? सम इन्व्हेस्टेड किती रुपये असेल? का एक शेअर घ्यायला किती रुपये लागतात? 80। मग एवढं समजलं तुम्हाला? फेस व्हॅल्यू आहे
ती लिहून घेतली इथे, फेस व्हॅल्यू लिहून घेतली, मार्केट व्हॅल्यू सुद्धा लिहून घेतली, डिव्हिडंड होता 20% आणि सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय, एक शेअर विकत घेण्यासाठी तुम्हाला किती रुपये खर्च करावे लागतात त्याला काय सांगतात, सम इन्व्हेस्टेड. मग इथे अमोलने जे 50 शेअर खरेदी केले त्यातल्या एका शेअरची किंमत किती आहे, 80 रुपये आहे. मग आता तुम्हाला काय सांगितलंय, फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. मग आता त्याचा रेट ऑफ रिटर्न तुम्हाला काढायचा आहे. मग इथे लिहितो काय काढायला सांगितलंय, रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न काढायला सांगितलंय. मग इथे काय लिहितात, डिव्हिडंड. वरती काय लिहितात, डिव्हिडंड. इथे काय लिहितात, सम इन्व्हेस्टेड. काय लिहितात, सम इन्व्हेस्टेड इंटू 100 करायचे. ओके, डिव्हिडंडचे पर्सेंट असतात ना म्हणून 100 करायचे. डिव्हिडंड किती आहे, 20. सम इन्व्हेस्टेड किती आहे, 80 इंटू हे 100. एवढं समजलं. आता हा एक 0 कट, हा एक 0 कट. इथे किती झाले, 200/8. मी इथे करून दाखवतो. 208 ने डिवाइड केलं, 8 to the 16, 4, 8 5 जा 40. किती आन्सर आला, 25. मग इथे मी लिहितो, रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न किती आला, नेहमी तो पर्सेंटेज मध्ये लिहायचा असतो, 25%. रेट ऑफ रिटर्न इथे किती आला, 25%. मग तुम्हाला आता इथे समजलं, फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज 25%. मग इथे लिहायचं, द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज 25% असं खाली लिहायचं. आता रेट ऑफ रिटर्नचा हा फॉर्म्युला तुमच्या लक्षातच पाहिजे. हा फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात नसेल तर तुम्हाला हे सम सॉल्व करता येणार नाही. आता काही कन्सेप्ट होते, सम इन्व्हेस्टेडचा कन्सेप्ट तो तुमचा मी इथे क्लिअर केला. काय सम इन्व्हेस्टेडचा कन्सेप्ट आहे, एक शेअर खरेदी करण्यासाठी तुम्हाला जी रक्कम मोजावी लागते त्याला काय सांगतात, सम इन्व्हेस्टेड. बरोबर. मग ती इथे मी लिहिली, नंतर मग सॉल्व करून तुम्हाला इथे मी दाखवलं. मग किती आन्सर आला, 25%. इथे तुमचं हे सेकंड सम शिकून झालेलं आहे. याच्या पुढील सम पुढील लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.